अतिशय आपण बघतोय आपली रणरागिरी ताई लाठी काठी तलवारीचे हात कसे। या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये महेश मांजरेकर सुद्धा आलेले आहेत। इथे हे दोघे पाहू शकता खंडेराया आणि भानूची वेशभूषा धारण करून आलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गिरगाव शोभायात्रेचा आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, तो आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी 2 भागामध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये त्याचा पुढचा भाग आता आपल्याला पाहायला मिळेल। तर चला आता वेळ न दवडता पाहूया हा दुसरा भाग। अतिशय आपण बघतोय मैदानी होत्या सगळ्या आपल्या त्या सर्व जिजाऊंच्या लेखी, त्या सर्व जिजाऊंच्या लेखी, या सर्व ताराणीच्या लेखी, या सर्व येशूबाईंच्या लेखी आहेत। तुम्ही सर्वांनी त्या मोगलीचा आपण तयारच्या करतात तिचा आपण बसा कबावर सर्वांना विनंती करतो ते खूप करांगे त्या आपल्या ताईचं मनोजरी वाढवायचं आहे, तिला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि यापुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईंनी न जाण्याचं आपलं संरक्षण स्वतःच करायचं आहे। त्यांनी आम्हाला शिवकालाचे अस्त्र आणि कधी आपण कधी खेळांचे आज काही प्रात्यक्षिक करून दाखवलं। आपली रणरागिरी ताई लाठी काठी आणि तलवारीचे हात कसे, त्याच्यावर आपलं बोलायचं आहे। आपलं प्रत्येकाने, आपल्या प्रत्येक ताईंनी, आपल्या प्रत्येक आईनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे।
मला आता सांगितलं या प्रकारला तरी गजगा असा फिरवून लागलं तरी गजगा बरं का. वाल करणं आणि वार झेलणं या दोन्ही जिकिरीच्या गोष्टी आहेत. एवढी अचूकता ही सरावानीच येते. फार सुंदर अशा आपण बघितलं नाही पण सुंदर असा त्या लिंबाचा लिंबा वाढवून लिंबा तोडलेला आहे. फार सुंदर. इथे पाहू शकता ही मुलगी मलखांबावर प्रात्यक्षिक करत आहे आणि मुली सुद्धा या क्षेत्रामध्ये काही मागे नाही आहेत. सुंदर असं प्रात्यक्षिकतेने करून दाखवलेलं आहे. या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये महेश मांजरेकर सुद्धा आलेले आहेत त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी. मित्रांनो इथे पाहू शकता नववर्षाभिनंदन अशी रांगोळी रेखाटलेली आहे आणि ते रेखाटणं चालू आहे. पुढे सुद्धा रांगोळी रेखाटलेली आहे. जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा. इथे हे दोघे पाहू शकता खंडेराया आणि भानूची वेशभूषा धारण करून आलेले आहेत. इथे मुलींच्या बाईक रॅलीमध्ये फोटो सेशन चालू आहे आणि इथे पुढे पाहू शकता छोटीशी मुलगी बाईक रॅलीमध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. असा लोकांचा उत्साह इथे आहे. इथे पाहू शकता श्री स्वामी समर्थांची पालखी आणि पाठी मोठी अशी समर्थांची मूर्ती आहे. या शोभायात्रेमध्ये आपण सह्याद्री प्रतिष्ठानचा सहभाग पाहू शकता. वेगवेगळे देखावे त्यांनी इथे उभे केलेले आहेत. किल्ले संवर्धनासाठी जे त्यांनी केले ते इथे त्यांनी मांडलेलं आहे. मित्रांनो आपण इथे या व्यक्तींना पाहू शकता बाळासाहेबांचा कॉस्ट्युम परिधान करून आलेले आहेत आणि हातवारे तो हुबेहूब बाळासाहेबांसारखेच करत आहेत आणि इथे जो तो येऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढत आहेत. तर ही आहे गुढीपाडव्याची गुढी इथे उभारलेली आहे. इथे आपण पाहू शकता प्लास्टिक मुक्तची संकल्पना इथे छानपणे पद्धतशीर असे मांडलेली आहे. सुंदर वाटतंय बघायला आणि सगळे मेसेजेस इथे लिहून ठेवलेले आहेत की पर्यावरणासाठी आपण काय काय केलं पाहिजे त्यासाठी.